भारतीय जनता पार्टीचा या पनवेल महानगरपालिकेमध्ये या पनवेल महानगरपालिकेचे शिल्पकार आमचे नेते माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा महापौर बसतोय। हे पक्ष संघटनेचं यश आहे। याबद्दल मी आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब ज्यांनी आम्हाला 2017 साली जी मार्गदर्शक तत्व आखून दिली त्याच्यावर जो कार्यकाळ झाला त्याची ही यशस्वीता आहे। त्यानंतर आमचे दोन्ही आमदार माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, आमदार महेशजी बालजी साहेब, जेम म्हात्रे साहेब, अविनाशजी कोळी साहेब, आमचे सभागृह परेशजी ठाकूर साहेब, अरुण शेठ भगत साहेब, आमचे सहकारी इथे अनिल मामा आलेले, आम्ही सर्व सहकार्यांनी आमच्या महापौर असतील कविताताई चोतमल, त्यानंतर विविध पदांवर आमच्या बऱ्याच लोकांनी उपमहापौर किंवा स्टँडिंग चेअर म्हणून चांगलं काम केलं। त्याचाच हे फळ आहे की 51 चे आम्ही 55 झालो आणि या इथे 2026 साली पुन्हा दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा महापौर या इथे विराजमान होताना दिसत आहे। नगरपालिकेची महापौर आणि उपमहापौर निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये माननीय नगरसेवक श्री नितीन जयराम पाटील यांची महापौरपदी आणि प्रमिला रविनाथ पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध अशी इथे निवड झालेली आहे। दोघांचंही मी या इथे अभिनंदन करेन। त्यांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये केलेलं कार्य पनवेल महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टी पक्ष वाढावा ह्यासाठी ज्या प्रकारे काम केलं त्याचंच यश म्हणून आज या इथे त्यांची महापौरपदी आणि उपमहापौरपदी ही निवड होताना दिसत आहे। त्या दोघांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो। तुम्ही कालचा रिझल्ट बघितल्यानंतर तुम्हाला याची खात्री झाली असेल की आत्ता आम्ही नव्याने आलो आणि आत्ता ज्या पद्धतीनं महापालिकेत 60 जागा जिंकल्या आणि प्रथमतःच इतिहासात नोंद झाली। 70 वर्षानंतर पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली आणि जिल्हा परिषदेत तर क्लीन स्वीप हा शेतकरी कामगार पक्षाला मिळालेला आहे। त्याच्यामुळे माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 100% आणि माझे सहकारी आम्ही आता दोघेही सभागृहात नसणार, परेशजी ठाकूर साहेब आणि मी, कारण त्यावेळी आमची जोडी एक चांगल्या विकासात्मक दिशेला नक्कीच। परेशजी ठाकूर हे रोज म्हणजे तुम्ही बघाल की पायाला भिंगरी लावल्यासारखे ते धावत होते आणि कधी विकासाला आम्ही विरोध केला नाही, चांगल्या कामांच्या नेहमी सोबत राहिलो। आज त्याचीच प्रचिती आपण बघतो। दुसऱ्यांदा महापौर माननीय नितीनजी पाटील साहेब हे आज विराजमान झालेले आहेत आणि प्रमिलाताई देखील उपमहापौरपदी विराजमान झालेले आहेत। यांना नक्कीच पुढच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी नक्कीच मनापासून शुभेच्छा देतो। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।